नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज लाडक्या बहिणींसाठी अतिशय खुशखबर आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊ। मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना निवेदन आहे, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करत चला। बातमी महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला देखील लाईक करत चला। महिला व बाल विकास विभागात तब्बल 23 वर्षांनंतर 8669 नियमित पदे भरण्यात येणार आहे। या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर ही बातमी आपण सविस्तर समजून घेणार आहोत। पुढे या बातमीचा GR सुद्धा आपण डिटेल बघणार आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर इच्छुक असाल तर ह्या ज्या काही जागा निघणार आहेत ह्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। तर तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे। विभागाच्या कामकाजासाठी 2843 पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे। एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजे ICDS योजनेअंतर्गत 1,10,664 अंगणवाडी सेविका व 1,10,664 अंगणवाडी मदतनीस अशी एकूण 2,21,328 मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आलेली आहेत। 23 वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे। यामुळे महिला व बाल कल्याण योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर या न्यूजवरून तुम्हाला समजलंच असेल की आता लवकरात लवकर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, त्याचप्रमाणे ICDSद्वारे जे काही अंगणवाडी सुपरवायझरच्या पोस्ट असतात त्या भरल्या जाणार आहेत। तर त्यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर तुमच्यासाठी हा आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण करा। त्याचप्रमाणे तुमच्यासारख्या सगळ्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। महिला व बाल विकास विभागाचा हा जो GR आहे हा 10 एप्रिल 2026चा आहे आणि या क्षेत्रातला सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे। तब्बल 23 वर्षांनंतर असा निर्णय झालेला आहे आणि भरपूर पदे महिला व बाल विकास विभागाद्वारे भरली जाणार आहेत आणि ही पदे महिला वर्गासाठीच असणार आहेत। तर सगळ्या इच्छुक महिलांना याची वाट असणार आहे। येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये याचे फॉर्मसुद्धा निघणार आहेत आणि फॉर्म फिलअप होऊन त्याची जे काही प्रोसेस आहे ते सुद्धा होणार आहे। मग तुम्ही जर इच्छुक असाल तर जेव्हा याचे फॉर्म भरणं सुरू होईल त्याचा डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत आणि त्याची सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला माहिती देणार आहोत। तर जर तुम्ही इच्छुक असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त कळवा की तुम्हाला जर पुढचा व्हिडिओ जेव्हा केव्हा फॉर्म निघतील तेव्हा सविस्तर जर माहिती बघायची असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका। तर हा जो काही शासन निर्णय आहे तो आता आपण बघणार आहोत। महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त महिला व बाल विकास विभाग पुणे, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, द चिल्ड्रेन अँड सोसायटी इत्यादी क्षेत्रीय कार्यालयातील सर्व पदांचा आढावा घेऊन माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने तसेच माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महिला व बाल विकास विभागातील एकूण 9,248 पदांपैकी 744 पदे निरसित करून उर्वरित 8,504 पदांपैकी 165 वाढीव पदे मंजूर करून विभागाची एकूण 8,669 नियमित पदे व 2,843 बाह्य यंत्रणेद्वारे भरायची पदे मंजूर करण्यात आलेली आहे। तर हा जो काही निर्णय आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि ज्या महिला नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। प्रत्येकच जिल्ह्यावाईज याची पदे भरल्या जाणार आहेत। मैत्रिणींनो, सध्या फक्त आकृतीबंध तयार झालेला आहे आणि भरपूर प्रमाणात जागा आहेत। जेव्हा याचे फॉर्म भरणं सुरू होईल तेव्हा आपण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत आणि तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत। तसं बघायला गेलं तर हा GR खूप मोठा आहे, परंतु आपण थोडी शॉर्टकटमध्ये त्याची माहिती बघितलेली आहे कारण पुढची माहिती आपल्या कुठल्याही कामाची नाही। तर काही महत्त्वाचे पॉईंट आता बघणार आहोत। महिला व बाल विकास विभागातील कार्यालय निहाय मंजूर करण्यात आलेल्या 8,669 नियमित पदापैकी परिशिष्ट वेगवेगळे प्रकारची इथे परिशिष्ट दिलेली आहे। तर याप्रमाणे इथे पदे असणार आहेत आणि लवकरच हे 2 ते 3 महिन्यात ही पदं भरल्या जाणार आहेत। तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्हीसुद्धा तयारीला लागा कारण याच्या एक्झामसुद्धा होत असतात। तर मैत्रिणींनो, आजचा हा जो विषय होता आपला लाडकी बहीण योजनेचा थोडासा वेगळा होता, परंतु सगळ्या महिला वर्गासाठी कामाचाच होता। तर हा GR अतिशय महत्त्वपूर्ण होता तुमच्यापर्यंत शेअर करणं आणि हा इथे आपण घेतलेला आहे। याविषयी कुठलेही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका।
त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा जास्तीत जास्त शेअर करत चला. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.